सो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, गुढीपाडव्यानंतर येणारा दुसरा सण म्हणजे रामनवमी। अर्थात रामनवमी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। मुंबईमध्ये देखील ही रामनवमी मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्सवात साजरी केली जाते। अशीच रामनवमीचा उत्सव पाहण्यासाठी आज आपण आलो कॉटन ग्रीन येथील राम मंदिरात। मित्रांनो, हे राम मंदिर खूप जुनं आहे। पूर्वी कॉटन ग्रीन हे गजबजलेलं असायचं, कारण त्यावेळेची खासियत म्हणजे त्यावेळी इकडे खूप मोठ्या प्रमाणात मराठी लोकसंख्या होती। कालांतराने मराठी लोकसंख्या कमी होत गेली आणि फारसा बदल होत गेला, परंतु रामनवमी उत्सव हा आजही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात इकडे साजरा केला जातो। चला तर आज ह्या रामनवमी निमित्त रामनवमी उत्सव कॉटन ग्रीन येथे कशा प्रकारे साजरा केला जातो हे या व्हिडिओमधून बघूया। चला, रामनवमीच्या तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा। सो मित्रांनो, जय श्रीराम। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, रामनवमी निमित्त आज आपण कॉटन ग्रीन येथे आहोत आणि दरवर्षी हा सोहळा मोठ्या उत्सवात पार पडला जातो। दरवर्षी हा सोहळ्यामध्ये साधारणतः रामनवमी निमित्त रामाची पालखी, त्यानंतर दुपारी श्रीराम जन्म हा कार्यक्रम इकडे मोठ्या उत्साहात पार पडला जातो। आज आपण कॉटन ग्रीन येथून हा कार्यक्रम तुमच्यासाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। का व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बाबासाहेब मिसाळ श्रीराम मंदिर विश्वस्त गेले 85 वर्षे म्हणजे हा चालला अखंड हरिनाम साप्ताह रामनवमी निमित्त हा चालू अखंड चालू आहे। आज 12:30 वाजता रामाचा जन्म होईल, नंतर 3 वाजता पालखीची मिरवणूक निघेल 3 वाजता, आणि उद्या संध्याकाळी 4 ते 6 या वेळेमध्ये कार्याचे कीर्तन होईल, नंतर महाप्रसाद होईल। कृष्ण भगवान की जय। रामदूतं शरणं प्रपदे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागततिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। नमस्कार, माझं नाव योगेश कुकाटे। आमची अखिल भारतीय संघटना आहे क्रीडा भारती, त्यातर्फे आम्ही दर रविवारी मुलांना इथे राम मंदिर वडा आपलं कॉटन ग्रीन इथे सायकल क्लब चालवतो। सकाळी आल्या पहिलं आम्ही राम मंदिरात बसून प्रार्थना करतो, मारुती स्तोत्र घेतो, त्यानंतर वॉर्मअप एक्सरसाइजेस होतात, त्यानंतर मुलं सायकल फेऱ्या मारतात। तिथे चांगला जास्त वस्ती नाही आहे इकडे, वर्दळ पण नसते रस्त्यावरती इथे, तर सकाळच्या वेळात त्यांचे चांगले 4-5 राऊंड होतात। मग मुलं आली की त्यांचं थोडं कूलिंग डाऊन एक्सरसाइजेस होतात, त्यानंतर मग पसायदान होतं आणि मग आमच्या कार्यक्रमाचा समारोप होतो। दर रविवारी आमचा हा उपक्रम चालू असतो आणि अगदी 15 मुलापासून 30 मुलांपर्यंत अशी उपस्थिती आमची असते मुलांची। आणि हा उपक्रम म्हणजे मुलांवरती चांगले संस्कार व्हावेत, मोबाईलपासून दूर जावीत मुलं, हा उद्देश मुख्यत्वे आहे। देवळात त्या निमित्ताने येतात आणि आज रामनवमी पण आहे, त्या निमित्ताने आज सकाळी आम्ही लवकर आलो, प्रार्थना वगैरे सगळी झाली आमची आणि आता उपक्रम सुरू आहे। तुम्ही पाठी बघतच असाल। बसाय दान हे जे फळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मे रतिवाडो चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव हेतमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान प्रसाद
घेणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकोबा महाराज की जय। सर्व संतन की जय। अपने अपने माँ बाप की जय। भारत माता की जय। छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा खडकोट दुर्गांचा शूरवीर मावळ्यांचा नम पार्वती मध्ये हर 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 अखंड हिंदू राष्ट्र की जय। यावर रामचंद्र की जय। पवन सूत हनुमान की जय। जय जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। तो मित्रांनो, आपण आता श्रीरामनवमी निमित्त वडाळा राम मंदिर येथे आलो आहे आणि रामनवमीच्या निमित्ताने हा जो रथ आहे हा संध्याकाळी याची भव्य अशी मिरवणूक काढली जाते आणि हे आहे हे वडाळा श्रीराम मंदिर. कधी येशाल माझ्या घरी, कधी येसाल, आयुष्यभर विचारतीये रामाला. रामा रामा जपते जपते बीते रे अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली में मनाऊंगी, मेरे जन्म के सारे पाप भूल जाएंगे ना आएंगे, मेरी झोपड़ी के महाराज भूल जाएंगे ना आएंगे. एक भूमिका 12 मिनिटात जन्म करायचा आपल्याला. कौशल्यानं 9 महिने 9 दिवस घेतले, आपल्याला 12 मिनिटात करायचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी आता लक्ष माझ्याकडे द्या. ती झोपडी नाही, भगवंत अवतरणी अवतीर्ण होणार आहे. भगवंत येण्याच्या अगोदर की तुकोबास पण म्हणतात पूजन दिवस आपण वर्ष साजरं केलेलं. भगवंत जन्म पण त्याच वेळेला येतात ज्या वेळेला निसर्गामध्ये आनंद असतो. बाकीची लोक करतात नवीन वर्ष, पण आपण मात्र चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपलं नवीन वर्ष साजरं करतो. कारण आपण कोण आहोत? गर्व से कहो हम
तर मित्रांनो, रामनवमी निमित्त ह्या कॉटन ग्रीन येथे ही छोटीशी जत्रा भरलेली असते आणि या जत्रेमध्ये विविध प्रकारची खेळणी, पाळणे तसेच खाऊची दुकानं इकडे तुम्हाला पाहायला भेटतील. चला आपण आता तुम्हाला खाऊची दुकानं आणि पाळणे वगैरे हे सर्व दाखवूया. हे बघा इकडच्या लोकांची अशी खूप सारी गर्दी आहे. मला नको बाई, तुला घ्यायचं आमच्याकडे दोन घेते. सो मित्रांनो, कसा काय वाटला व्हिडिओ आवडला असणार, कारण श्रीरामनवमीचा हा जन्मोत्सव सोहळा कॉटन ग्रीन येथील आपण संपूर्ण कव्हर केला आणि ह्या सोहळा एकदा नव्हे तर आपण लगातार हा 3रं वर्ष आहे कॉटन ग्रीन राम मंदिराचा सोहळा आपण शूट करतो. या अगोदरचे सोहळे पाहिले नसतील तर चॅनलवरती जाऊन तेही सोहळे पहा, खूप छान तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ह्या वर्षी 2025चा हा रामनवमीचा सोहळा आपण सकाळपासून आत्तापर्यंत आपण शूट केला. त्यामध्ये राम जन्मोत्सव सकाळी पाहिलं की लहान मुलांनी इकडे सायकल राऊंड मारले, त्यानंतर सूर्यनमस्कार मारले, असं बरंच काही या रामनवमीच्या निमित्त इकडे आयोजित केलं होतं. तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःच्या आणि इतर. धन्यवाद. जय श्रीराम.